28 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भीमजयंतीवर ताळपांगरी येथील जातीवादी गावगुंडांनी दगडफेक केली आणि दगडफेक करून जाळपोळ केली. आबालवर्धांना सुद्धा दगडफेक मारहाण केली. एवढ्यावर न थांबता या जातीवादी गावगुंडाच्या सांगण्यावरून, या ठिकाणच्या राजकीय पुढाऱ्याच्या सांगण्यावरून भीमजयंती मंडळाचे अध्यक्ष नवमान कांबळे, तसेच ग्रामपंचायत सदस्य रमेश टोमके यांची आई नंदाबाई, तसेच आशिष कांबळे, माझ्यासह माझे 2 मुलं आणि माझे एक नातेवाईक यांच्यावर या दैठणा पोलिसांनी खोटे गुन्हे शासकीय कामात अडथळा केला असे दाखल केले. तसेच शासकीय वाहनावर दगडफेक केली, चिथावणी दिली असे गुन्हे दाखल केले. हे जे गुन्हे दाखल केलेत हे गुन्हे आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केलेत आणि हे गुन्हे परत घेऊन या ठिकाणी गुन्हे दाखल करणारे दैठणा पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महिषी मुलगिरी, पोलीस उपनिरीक्षक बळीराम बनखडके, पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी, महाराष्ट्र पोलीस शिपाई नरवाडे व परभणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रसेन देशमुख या अधिकाऱ्यावर बडतर्फीची कारवाई करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आमोरला उपोषणाला बसलो असून या उपोषणाच्या संबंधानं आम्हाला या आपल्या समाजाचं नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर साहेबांनी या ठिकाणी माननीय पोलीस अधीक्षक साहेब परभणी, तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय नेते डॉक्टर राजेंद्र गवई, रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष बोध वाघमोडे, राष्ट्रीय कोषाध्यक्ष रामराव दाभाडे, तसेच या परभणी जिल्ह्याचे सर्व RPIचे वंचित आघाडीचे हे सर्व पदाधिकारी येऊन या आम्हाला भेटी दिलेल्या असून बाळासाहेब आंबेडकरांनी राजेंद्र गवई साहेबांनी SP ला फोनद्वारे विचारणा केली आहे आणि ह्या संबंधानं त्यांनी हे गुन्हे मागे घेऊन या पीडिताला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे. जर या ठिकाणी आमच्या या भीमजयंती मंडळावरले जे खोटे गुन्हे दाखल केलेत, या गुन्हे जर परत नाही घेतले तर आम्ही यापुढे या ठिकाणच्या महाराष्ट्र शासनाच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कचेरी समोर जाऊन सुद्धा आंदोलन करण्यास मागे पुढे बघणार नाहीत. यासाठी आम्ही या ठिकाणी बसलो आहोत. धन्यवाद सर.